किरकोळ कारणावरून धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास वाद झाला। त्यातून कार चालकाला मारहाण करून कारची तोडफोड करण्यात आली। यामुळे संतप्त जमावाने अनेक दुकानांची जाळपोळ केली। घटनेची तीव्रता पाहून जळगावातून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती। सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे। वादात जमावाने काही दुकाने फोडून त्यातील साहित्यांची नासधूस केली। पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पाळधीत भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। एकीकडे नवीन वर्षाचा जल्लोष होत असताना दुसरीकडे पाळधीत झालेल्या वादाने तणाव निर्माण झाला होता। गावात तणावपूर्ण शांतता प्रस्थापित असून वादाचे कारण रात्री उशिरापर्यंत कळू शकले नव्हते। दरम्यान घटनेतील काही संशयित आरोपींची पोलिसांनी धरपकड सुरू केली असून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशन येथे सुरू आहे। केसरी राज लाईव्ह, जळगाव। ही सध्या शांतता आहे। आम्हाला जो माहिती मिळाली आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ, धरणगावचा पूर्ण स्टाफ, पाळधी स्टाफ, RCP आम्ही पोहोचलोय। काही प्रकार झाला आहे। काय घटना आहे? काही दुकानं वगैरे फुटलेत। आम्ही आरोपींचा शोध घेतोय। माननीय SP साहेब आहेत, IDC साहेब आहेत, DSP साहेब आहेत, आमचं पूर्ण स्टाफ आहे, RCP आहे। सध्या आता गावात शांतता आहे। आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्वांना गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल। कशामुळे घडलेलं आहे सर? काय कारण आहे? त्या संदर्भाने तपास चालू आहे। आम्ही सध्या जरा शांतता करतोय। आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे। प्राथमिक अंदाज काय घडलेलं आहे सर? काय कशामुळे एवढं दगड किंवा काय घडलेलं आहे? तोच तपास चालू आहे, कारण आम्ही सगळे आता पहिली शांतता करतोय। सगळेजण थोडं शांतता होऊ द्या, संपूर्ण माहिती मिळेल। थोडा गुन्हा दाखल द्या। नाही मी काय म्हणतोय दादा, इकडे एक चप्पलचं दुकान जळलं गेलंय, तिकडे एक दुकान फुटलंय टीव्हीचं, आणि एक वेफर्सचं दुकान फुटलंय। तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो। आम्ही फक्त नाही, अजून एक आरोपी घेतलाय ताब्यामध्ये। संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो। आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज। नाही, अजून तर तशी काही माहिती नाही आणि आपल्याला माहिती मिळाली कळवतो मी। ठीक आहे, थँक्यू, प्लीज। संपूर्ण पाळधी गावात आज दिनांक 1/1/2025 सकाळी 3:30 वाजेपासून दिनांक 2/1/2025 सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे। तरी कोणी नागरिक आपल्या घराबाहेर पडणार नाही। कोणी बाहेर आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका।